हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. सो मित्रांनो, तुमची 12वीची परीक्षा झालेली आहे. एंट्रन्स एक्झामचे रिझल्ट्स पण हळूहळू येत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आता ॲडमिशनच्या तयारीमध्ये वगैरे असाल. तर मग अशा केसमध्ये कोणते डॉक्युमेंट्स हवे आहेत हे जर तुम्हाला हवं असेल तर ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केला आहे, प्लीज चेकआउट करा. प्रत्येक डॉक्युमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे तरच तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. कारण असे बरेचसे डॉक्युमेंट्स आहेत जे काढायला वेळ लागतो. सो आता तुमच्या हातात वेळ आहे, त्याच्यामुळे प्लीज ते डॉक्युमेंट्स इश्यू करून घ्या किंवा काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर तुम्ही MSTCT-द्वारे ॲडमिशन घेणार असाल, पर्टिक्युलरली MSTCT-बद्दल आपण विचार करणार आहोत इथे, तर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असलं पाहिजे, इन्कम सर्टिफिकेट असलं पाहिजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल आणि तुम्हाला जर बेनिफिट्स हवे असतील तर. आता नेमकं काय आहे EWS सर्टिफिकेट? किंवा तुम्ही हे सुद्धा ऐकलं असेल की बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये EWS नसतं, EBC असं काहीतरी असतं. तर हे नेमकं काय आहे, दोघांमध्ये फरक काय आहे, दोघांसाठी कोणते डॉक्युमेंट्स हवे असतात आणि हे कोणत्या कॅटेगरीसाठी वगैरे आहे, लेट अस सी डिटेलमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा EWS सर्टिफिकेट. आता EWS सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ज्याला आपण म्हणतो, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात. ठीक आहे. सो बेसिकली हा व्हिडिओ कम्प्लिटली ओपन कॅटेगरीवरती फोकस्ड असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं इन्कम किंवा तुमचं ॲन्युअल उत्पन्न हे जर 8 लाखापेक्षा कमी असेल, ओके, 8 लाखपेक्षा कमी असेल, 8 लाख, तरच तुम्ही EWS सर्टिफिकेट जे आहे ते काढू शकता. सो EWS सर्टिफिकेटच्या आधारे तुम्हाला काय काय बेनिफिट्स मिळतात. तर एक तर तुम्ही पाहिलं असेल की आता जेव्हा MSTCTचा रिझल्ट वगैरे लागेल, ॲडमिशन्स जेव्हा होतील, तेव्हा काही गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसमध्ये किंवा काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा 10% सीट्स ज्या असतात, म्हणजे ॲक्च्युअल कॉलेजमध्ये जर 100 सीट्स असतील तर त्याच्यापैकी 10% म्हणजे 10 सीट्स ज्या असणार आहेत तर त्या EWSच्या मुलांसाठी असतात. जर 60 सीट्स असतील, मोस्टली इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये 60 म्हणजे 60 सीट्स असतात, तर त्यापैकी 6 सीट्स ज्या असतात तर त्या EWSच्या मुलांसाठी असतात. ठीक आहे. आता EWS म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला कळलं असेल, त्यासाठी राखीव जागा असतात हे पण कळलं असेल. अजून एक बेनिफिट तो म्हणजे असा की EWSच्या मुलांना फीसुद्धा कमी असते. तर आता EWS फीजसाठी कसं बेनिफिशियल आहे ते आपण बघूया. तर आपण कोणत्याही कॉलेजमध्ये गेलो तर साधारणतः वरवर पाहता 2 प्रकारच्या फीज असतात. डेव्हलपमेंट फी एक असते आणि ट्युशन फी एक असते. ठीक आहे. आता जी मुलं पूर्णतः ओपन कॅटेगरीमधून ॲडमिशन घेतात, त्यांच्याकडे EWS नाही आहे, त्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नाही आहे, अशा मुलांना डेव्हलपमेंट आणि ट्युशन फी पूर्ण भरावी लागते, जेवढी त्या कॉलेजची असेल तेवढी. पण ज्या लोकांकडे EWS आहे, म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न किंवा ॲन्युअल इन्कम हा 8 लाखांपेक्षा कमी आहे, अशा मुलांना डेव्हलपमेंट फी पूर्ण भरावीच लागते. ठीक आहे. डेव्हलपमेंट फी ही तुम्हाला पूर्ण भरायचीच आहे. फक्त तुमच्याकडे जी काही ट्युशन फी आहे तर ती हाफ होते. ठीक आहे. म्हणजे डेव्हलपमेंट फी तुम्हाला पूर्ण भरायची असते आणि ट्युशन फी तुम्हाला हाफ भरावी लागते. सो हा तुमच्याकडे बेनिफिट आहे की तुम्हाला ऑलमोस्ट एक आपण म्हणूया की जर कॉलेजची फी 2 लाख वगैरे असेल तर तुम्हाला साधारणतः 1,20,000 किंवा 1,10,000 अशी काहीतरी फी कॉलेजमध्ये भरावी लागते. हे जस्ट फॉर एक्झाम्पल होतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा बेनिफिट आहे की ऑलमोस्ट आपण म्हणूया तुम्हाला 55% किंवा 60% फी भरावी लागते. बाकीची फी तुम्हाला माफ होते जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर. आता काही कॉलेजेसमध्ये ट्युशन फी डेव्हलपमेंट फी ऑलमोस्ट सेम असते, म्हणजे एक 50% म्हणूया आपण ऑलमोस्ट असते. काही कॉलेजेसमध्ये ट्युशन फी थोडी जास्त असते डेव्हलपमेंट फीपेक्षा. तरी डिपेंड्स त्या कॉलेजनुसार. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एकच क्रायटेरिया फॉलो केला जातो, पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्यांच्या सोयीनुसार या फीजमध्ये फरक पडतो. बट EWS असेल तर त्यांना कंपल्सरी ट्युशन फी तुम्हाला हाफच करावी लागते. डेव्हलपमेंट फी किंवा एक्झाम फी ही मात्र तुम्ही पूर्ण भरणार आहात. ठीक आहे. सो हा बेनिफिट आहे EWSचा. आणि अगेन तुमच्याकडे 10% सीट्स रिझर्व पण असतात. सो हा आणखी एक बेनिफिट आहे की तुम्हाला त्या सीटमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. अगेन त्या सीटमध्ये ॲडमिशन मिळालं, त्या 10% सीट्समध्ये ॲडमिशन मिळालं तरच EWS सर्टिफिकेटचा बेनिफिट आहे. आता कधी कधी काय होतं की कॉलेजचा कट ऑफ, ॲज्युम करूया की कॉलेजचा कट ऑफ आहे 90%. ओके, आपण MSTCT-बद्दल बोलतोय की सपोज कॉलेजचा कट ऑफ आहे 90% कोणासाठी, EWSसाठी. ठीक आहे. आता तुम्हाला पर्सेंटाईल आहेत ते म्हणजे 85. तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, पण तुमच्याकडे पर्सेंटाईल आहेत का 90 नाही, तुमच्याकडे 85 पर्सेंटाईल आहेत, तुमच्याकडे EWSचं सर्टिफिकेट आहे, बट तरीही तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार नाही. कारण हे जे 90 पर्सेंटाईल आहेत त्याच्यामध्ये 90 पर्सेंटाईलच्या मुलांना ऑलरेडी त्या 10% जागा मिळणार आहेत. सो तुम्हाला कुठल्याही प्रकारे EWSचं बेनिफिट नाही मिळणार. मग तुम्ही काय करू शकता, एक तर तुम्ही कॉलेज दुसरं बघा ज्या ठिकाणी 85 पर्सेंटाईलला EWSचे सीट्स भरल्या जात असतील, किंवा तुम्ही ब्रांच चेंज करू शकता, कारण ब्रांचनुसार पण कट ऑफ बदलतो. ठीक आहे. मग तुम्हाला तिथे बेनिफिट नाही मिळणार, मग तुमच्याकडे EWS असून पण काही फायदा नाही. मग अशा मुलांसाठी अजून एक स्कीम आहे. काय स्कीम आहे? तर स्कीम अशी आहे ती म्हणजे EBC. तर हे गव्हर्नमेंटची स्कीम आहे. MahaDBTच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन मिळेल. तर EBC हा कुठलाही कोटा नाही आहे. ठीक आहे. जसं 10% कोटा होता EWSनुसार, तसा EBC हा कुठलाही कोटा नाही आहे. EBC ही स्कॉलरशिप आहे, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसची स्कॉलरशिप आहे.
म्हणजेच काय, स्कॉलरशिप म्हणजे काय, आपण शिकत असताना गव्हर्नमेंट आपल्याला काही पैसे देतं, त्याला आपण म्हणतो स्कॉलरशिप. ठीक आहे. सो बेसिकली EBC स्कॉलरशिप कोणाला मिळते? अगेन तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून आहात किंवा तुम्ही ॲडमिशन ओपन कॅटेगरीमधून घेतलेलं आहे, तुमच्याकडे घरचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी आहे, तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला EBC स्कॉलरशिप मिळते. आता इन्कम सर्टिफिकेट तुम्ही जेव्हा EWS काढणार तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट दाखवूनच EWS काढता. सो तुमच्याकडे EWS आहे याचा अर्थ तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट पण आहे. ठीक आहे. सो मग EBC नुसार काय होतं की तुम्हाला EBC नुसार अगेन तेच आहे की फी तुमची ट्युशन फी हाफ होणार आहे, डेव्हलपमेंट फी तुम्हाला पूर्ण भरायची आहे. बट ॲक्च्युली EBC मध्ये काय असतं की तुम्ही भरताना पूर्ण फी भरणार. सपोज कॉलेजची फी 2 लाख रुपये आहे, तुम्ही भरताना पूर्ण 2 लाख रुपये भरणार. बट एक साधारणतः 1 ते 2 महिन्यानंतर किंवा जो काही त्यांचा पिरियड दिला असेल कॉलेजचा, तर तेवढ्या महिन्यानंतर तुम्हाला एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ फी म्हणजे हाफ ट्युशन फी तुम्हाला परत मिळते. म्हणजे तुम्ही भरताना पूर्ण भरणार, फक्त तुम्हाला पैसे परत मिळतात जेव्हा तुम्ही ती स्कॉलरशिप घ्याल तेव्हा. स्कॉलरशिप घेण्याचा काय क्रायटेरिया आहे? अगेन इथे कुठलेही पर्सेंटाईलचं हे नाही आहे की तुम्हाला एवढे पर्सेंटाईल असले पाहिजे तेवढे असले पाहिजे, तसं काही नाही आहे. फक्त ती कॉलेज त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जाऊन चौकशी करायची आहे की आम्हाला EBC सर्टिफिकेट म्हणजे EBC नुसार जर आम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय करावं लागेल. तर ते लोक तुमचं इन्कम सर्टिफिकेट घेतात आणि तुम्ही त्या स्कॉलरशिपच्या आधारे तुम्हाला तुमचे जे काही भरलेले पैसे आहेत त्यातलेच 50% फी जी आहे ट्युशन फी, फक्त ट्युशन फी 50% ट्युशन फी तुम्हाला परत मिळते. एका साधारणतः 2 ते 3 महिन्यानंतर वगैरे ॲडमिशन नंतर वगैरे ती फी परत मिळते. आता ही कधी मिळणार हे तुम्हाला कॉलेज सांगेल. ठीक आहे. सो म्हणजे EWS मध्ये तुम्हाला भरतानाच कमी फी भरायची आहे आणि EBC मध्ये तुम्हाला भरताना फी तेवढीच भरायची आहे, फक्त तुम्हाला पैसे रिटर्न मिळणार. अगेन काही कॉलेज असे पण आहेत ज्यांच्याकडे EWSचा अजिबात कोटा नसतो, ते फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीच्या मुलांना घेतात. म्हणजे इतर कॅटेगरीच्या मुलांना पण घेतात, पण EWS असा काही त्यांच्याकडे कोटा नाहीये, बाकी सगळ्या कॅटेगरीचा कोटा असतो. मग अशा केसमध्ये काय करतात ती मुलं की ॲडमिशन आपण ओपनमधूनच घ्यायचं आहे आणि ॲडमिशन करताना त्यांना सांगायचं की माझ्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे, ते इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेजला सबमिट करायचं आहे. मग कॉलेज तुम्हाला MahaDBTची एक वेबसाईट आहे त्याच्यावरती अकाउंट ओपन करायला सांगतं. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, सगळे इन्फॉर्मेशन अपलोड करायची आहे आणि मग तुम्हाला ते पैसे जे आहेत तर ते रिटर्न मिळतात. किंवा काही केसेसमध्ये कॉलेजेस तुमच्याकडून घेतानाच अर्धी फी घेतात, परत रिटर्न न देता घेतानाच अर्धी फी घेतात. सो एक कॉलेजनुसार रूल्स बदलू पण शकतात. ठीक आहे. परत पण येतात पैसे किंवा घेतानाच हाफ फी घेतली जाते. सो डिपेंड्स अपॉन ते तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करायची आहे. जर एखाद्या कॉलेजमध्ये मोस्टली प्रायव्हेट कॉलेजेसमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल की EWSचा कोटा नसतो. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सगळ्या कॉलेजेसमध्ये EWSचा कोटा असतो, बट प्रायव्हेटमधले काही कॉलेजेस EWSचा कोटा न ठेवता EBC स्कॉलरशिप देतात. ओके. सो तुम्हाला हे सगळं चेकआउट करायचं आहे. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याआधी सगळं जाऊन चौकशी करायची आहे की तुमच्याकडे EWS आहे का, की तुमच्याकडे EBC आहे का, तुमचं ॲडमिशन नक्की EWS मधूनच झालं आहे का. नसेल झालं तर मग तुम्हाला फी कमी करण्यासाठी काय करावं लागेल हे सगळं जाऊन विचारायचं आहे आणि मगच त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. परत असं व्हायला नको की फसवणूक झाली वगैरे, असं काही नको. हे तुमची जबाबदारी आहे की तुम्ही हे सगळं क्लिअर करणार आहात. ठीक आहे. सो हे तुम्हाला ट्राय करायचं आहे. दोन्ही काढून ठेवा, म्हणजे EWS पण काढून ठेवा आणि इन्कम सर्टिफिकेट तर असणारच आहे तुमच्याकडे, काढावंच लागणार आहे. सो इन्कम सर्टिफिकेट पण काढायचं आहे, EWS पण काढायचं आहे. जे कुठलं सर्टिफिकेट कॉलेजला हवं असेल ते तुम्हाला सबमिट करायचं आहे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला क्लिअर आयडिया मिळाली असेल. EBCला कुठल्याही प्रकारचा कोटा अवेलेबल नसतो, ती एक प्रकारची स्कॉलरशिप आहे, पण EWS हा एक प्रकारचा कोटा आहे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला आयडिया मिळालेली आहे. आणखी एकदा समराईज करते की EWS हा कोटा आहे, त्याच्यामधून ॲडमिशन मिळालं तरच EWSचे बेनिफिट मिळतात, पण EBC ही स्कॉलरशिप आहे. कुठलाही कोटा नसल्यामुळे तुम्ही आफ्टर ॲडमिशन किंवा ॲडमिशनच्या वेळेसुद्धा तुमचं इन्कम जर 8 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करू शकता, कॉलेजमध्ये एन्क्वायरी करू शकता आणि तुम्हाला भरलेल्या पैशांपैकी सर्टन अमाऊंट परत मिळते. ओके. आणि EWSमध्ये भरतानाच ट्युशन फी अर्धी भरावी लागते आणि बाकी पूर्ण फी भरावी लागते, म्हणजे डेव्हलपमेंट पूर्ण आणि ट्युशन फी अर्धी. सो आय होप की तुम्हाला क्लिअर आयडिया मिळालेली आहे. आता याच्याबद्दल अजून काही डाऊट्स असतील तर प्लीज खाली कमेंट्समध्ये विचारा. आणि हे फक्त ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि OBC कॅटेगरी जर असेल तर ऑलरेडी तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल तर तुमची फी जी आहे तर ती ट्युशन फी हाफच केलेली असते आणि बाकी कॅटेगरीसाठी अजून फी कमी असते. सगळ्यात जास्त फी ओपनसाठी असते, त्याच्यामुळे हे काही स्कॉलरशिप्स वगैरे आहेत. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि अजून तुम्हाला कोणत्या गोष्टींवरती व्हिडिओ हवा आहे तुम्हाला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, सो जेणेकरून मी त्याच्यावरती व्हिडिओज अपलोड करेन. बाय.